डीवाईएसपी गजानन गुल्हाने ने बताया कि घटना की जानकारी मिलते ही पुलिस प्रशासन ने तुरंत कार्रवाई शुरू कर दी है। ग्रामीणों में सुरक्षा का विश्वास बनाए रखने के लिए वन विभाग के साथ लगातार समन्वय किया जा रहा है। वन विभाग की रेस्क्यू टीम तेंदुए को सुरक्षित पकड़ने के लिए ट्रैम और अन्य आवश्यक उपाय कर रही है। उन्होंने नागरिकों से अपील करते हुए कहा है कि छोटे बच्चों, बुजुर्गों और पालतू पशुओं की विशेष सुरक्षा करें। बच्चों को अकेले बाहर न जाने दें और रात के समय अनावश्यक रूप से घर से बाहर निकलने से बचें। डीवाईएसपी ने बताया है कि पुलिस प्रशासन की ओर से रैपिड एक्शन फोर्स आरसीपी की टीम, गंगाझरी पुलिस थाना का स्टाफ तथा आवश्यकता पड़ने पर तिरोड़ा डिवीजन के अन्य पुलिस थानों का अतिरिक्त बल भी तैनात किया गया है। वन विभाग के अधिकारियों सोन कुसरे तथा उसकी रेस्क्यू टीम भी मौके पर मौजूद है। ड्रोन की सहायता से पूरे क्षेत्र की निगरानी की जा रही है ताकि तेंदुओं का जल्द से जल्द पता लगाकर उन्हें सुरक्षित रेस्क्यू किया जा सके। पुलिस प्रशासन ने नागरिकों से अफवाहों पर ध्यान न देने और किसी भी सदस्य गतिविधियों की सूचना तुरंत पुलिस या वन विभाग को देने की अपील की है। बिबट्यामध्ये आहे, कालपासून तो बिबट्या दिसला आणि बिबट्याने काही लोकांवर आक्रमक हल्ले केले किंवा आज सकाळी माहितीनुसार एका माकडाला त्याने पकडल्या अशा प्रकारच्या घटना आहेत आणि या घटनास्थळी आपण उपस्थित झालेत. काय प्रतिक्रिया आहे, काय अवस्था आहे त्याबद्दल काही? गंगाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिबिटोला या गावालगतचा जो परिसर आहे तिथे बिबट्याचे अस्तित्व दिसून आलेले आहे आणि एका नागरिकावर हमला पण केलेला आहे अशी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही गावकऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच वन विभागाला सुद्धा माहिती देऊन असा आक्रमक असलेला बिबट्या किंवा त्याचे बछडे पण या ठिकाणी आहे त्यांना या ठिकाणी रेस्क्यू करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरता कार्य करण्यासाठी समन्वय ठेवून आहोत. वन विभागाचे लोक सुद्धा या गावामध्ये परिसरामध्ये ट्रॅप करून आणि त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि नागरिकांना सुद्धा आमचं आवाहन आहे की आम्ही नागरिकांची सुरक्षता तेवढीच महत्वाची आहे. तर त्यांना आवाहन करतो की लहान मुले तसेच वृद्ध इसम त्याचप्रमाणे पालतू जनावर त्यांचे असतील त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना विशेषतः बाहेर जाताना त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना एकटे किंवा असे कोणीही असुरक्षितरित्या एकटे बाहेर फिरू नये, स्वतःची काळजी सगळ्यांनी घ्यावी. वन विभाग त्यांचे कार्य करत आहे, लवकरच ते रेस्क्यू करण्यात यशस्वी होतील असे आपण प्रयत्न करत आहोत. पोलीस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट, पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सगळे नागरिकांना या ठिकाणी आवाहन करत आहोत की आम्ही योग्य तो बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी सुद्धा लोकांनी आपल्या विशेषतः वृद्ध लोक किंवा कोणीही एकटे लहान मुलं बाहेर सोडू नये किंवा जाऊ नये. आता सर आपल्या मार्फत इथं किती मनुष्यबळ आपल्या पोलीस कार्यात आहे आणि वन विभागाचे किती मनुष्यबळ असल्याची इथं खात्री झालेली आहे? पोलीस प्रशासनातर्फे एक आरसीपी रॅपिड ऍक्शन फोर्स या ठिकाणी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये एक अधिकारी जवळजवळ 15 ते 20 अंमलदार असतात. त्याचप्रमाणे गंगाझरी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि जर जरूरत पडल्यास आम्ही आमच्या तिरोडा डिव्हिजनचा इतर लगतच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा या ठिकाणी त्या पाठवलेला आहे. आता माहितीनुसार आपल्याला काही इथं माहिती आहे का वन विभागाचे किती अधिकारी या ठिकाणी? वन विभागाचे अधिकारी आम्ही त्यांच्यासोबत समन्वय ठेवून आहोत. त्यांचे अधिकारी सोन कुसरे साहेब आणि त्यांचे रेस्क्यू पथक जे गोंदिया आणि परिसरातील आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. ते आवश्यक ते करतात. ड्रोन सुद्धा आलेला आहे, त्यावरून ते शोध घेत आहेत. धन्यवाद.